नमस्कार, संचित टीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आता आपण आहोत आटपाडीच्या दरवर्षीप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला भरवण्यात येणाऱ्या उत्तरेश्वर यात्रेनिमित्त शेळ्या मेंढ्यांचा भव्य असा बाजार या ठिकाणी आता आपल्याला बघायला मिळतो। तर या बाजारामध्ये आता आपण आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आता आपल्या सोबत आहेत। बघूयात या वर्षी या बाजारामध्ये काय काय सुविधा दिलेल्या आहेत, यंदाच्या वर्षी किती उलाढाल होईल असं वाटतंय। एकंदरीत संपूर्ण यात्रेबद्दल आणि इथल्या बाजाराबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। आता आपण शशिकांत जाधव सचिव आहेत त्यांच्याकडून काय सांगाल, कशा पद्धतीनं यंदाच्या वर्षीचा बाजार आहे? नमस्कार, मी शशिकांत जाधव, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी। सालाबादप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी व नगरपंचायत आटपाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्य बाजारावर आटपाडी येथे आपण शेळ्या मेंढ्याचा भव्य असा बाजार भरवण्यात आलेला आहे। या ठिकाणी या बाजारामध्ये जातीवंत अशा माडग्या जातीच्या मेंढ्या विक्रीसाठी संपूर्ण आपल्या लगतच्या तालुक्यातून सांगोला, मान, सातारा या ठिकाणाहून आलेले आहेत। तसेच खरेदीसाठी या ठिकाणी महाराष्ट्रासह कर्नाटक इत्यादी राज्यातून मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग या ठिकाणी दाखल झालेला आहे। मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आल्यामुळे सर्वसाधारणपणे 5 कोटीची उलाढाल ह्या 2 दिवसामध्ये आज आणि उद्या होईल असे एक अंदाज आहे। बाजार समितीने या ठिकाणी शेतकरी व व्यापाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वच्छता, पिण्याचे स्वच्छ पाणी तसेच टॉयलेट, बाथरूम इत्यादी सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत। मला सांगा, ह्या बाजारातलं खास वैशिष्ट्य काय आहेत? कुठल्या व्हरायटी, कुठल्या जाती खास करून या बाजारात आपल्याला बघायला मिळतात? या ठिकाणी आपल्याकडे जास्त करून माडगाळी जातीचे जातीवंत असे मेंढ्या आणि बकरं विक्रीसाठी आलेले आहेत। एकंदरीत संपूर्ण यात्रेचं स्वरूप कसं आहे? स्वरूप मोठ्या प्रमाणात यात्रा या ठिकाणी भरलेली आहे। शेतकरी वर्गातूनही आनंदाचं वातावरण आहे। मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होईल असा अंदाज आहे। किती दिवसाचा हा शेळ्या मेंढ्यांचा बाजार असतो? सर्वसाधारणपणे कार्तिक पौर्णिमेपासून 3 दिवस यात्रा चालते। आज, उद्या आणि परवा असं 3 दिवस यात्रा चालेल। इथं जे व्यापारी खरेदीसाठी येतात ते कुठल्या कुठल्या राज्यातून येतात? खास करून महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून या ठिकाणी व्यापारी मोठ्या संख्येने खरेदीसाठी दाखल आहेत। अच्छा, आता इथं जे वेगवेगळ्या आता महागडे काही माडगाळ मेंढीचे जे काही व्हरायटी आहे ते विक्री झाल्यानंतर त्याच्या नोंदी आपल्याकडे होतात का? विक्रीच्या नोंदी होतात। अच्छा, म्हणजे पूर्णतः इथलं पारदर्शक व्यवहार पार पडतोय? हो, पारदर्शक पूर्ण। दुसरं विशेष असं की पूर्ण हे CCTV नियंत्रणात आहे। बाजार समितीच्या म्हणजे CCTVच्या नियंत्रणात आहे पूर्ण बाजारात। म्हणजे कुठेही अनुचित प्रकार या एवढ्या मोठ्या व्यवहारात कुठे होत नाही? होणार नाही याची दक्षता बाजार समितीने घेतलेली आहे सर। अच्छा, आता एखाद्या वेळेस तक्रार किंवा एखाद्या वेळेस प्रेशर टाकून शेतकऱ्यांना काही वेळा व्यवहार केला जातो, अशा कंडिशनमध्ये आपली भूमिका कशी असते? नाही, बाजार समितीचे आमचे सर्व स्टाफ या ठिकाणी कार्यरत आहे। असे कोणाला काय अडचण आली किंवा काय प्रॉब्लेम झाले तर आमच्याशी कॉन्टॅक्ट केला तरी आम्ही त्यांच्या तक्रारीचं निवारण जाग्यावर करून देतोय। या क्षेत्रातल्या अनेक शेतकऱ्यांना काय आव्हान कराल आटपाडीच्या या यात्रेबद्दल? सर्व शेतकऱ्यांनी आटपाडी यात्रेला यावं आणि आपल्या किमती मालाला किमती दर घ्यावा, त्यानिमित्त एवढंच मी आव्हान करेन। मी नारायण आयवळे, सहाय्यक सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती। या यात्रेचं वैशिष्ट्य आहे जातीवंत मेंढपाळ घेऊन येतात आणि चांगल्या प्रकारची किमतीनं विक्री केली जाते, त्यामुळं त्यांना आर्थिक मदत जास्त मिळते। लहानपणापासून आपल्या मुलाला जेवढं दूध वगैरे पाजत नाही एवढं त्यांना जीव लावतात, त्यामुळं त्या मालाची किंमत योग्य या बाजारात मिळते, त्यामुळं आटपाडी बाजार प्रसिद्ध आहे। एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मी विचारतोय, ह्याच्या जे किमती आहेत अनेक महाराष्ट्रातले शेतकऱ्यांना हे न पटणार आहेत, म्हणजे काय समीकरण आहे? एवढ्या किमती काय? किमती जातीवंत पिल्लू तयार होण्यासाठी बीज पेरलं जातं, त्यासाठी त्याच्या किमती जास्त आहेत। अच्छा, त्यामुळे त्याच्या किमती जास्त आपल्याला बघायला मिळतात। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एकंदरीत इथला जो उत्तरेश्वर यात्रेनिमित्त भरवण्यात आलेला आटपाडीचा जो बाजार आहे तो खूप प्रसिद्ध आहे। 3 राज्यातून इथे व्यापारी येत असतात आणि बरेच शेतकरी त्यांचं ब्रीड घेऊन या ठिकाणी चांगल्या मालाला चांगली किंमत घेऊन जात असतात। असा हा आटपाडीचा बाजार आहे। चला मंडळी, आता वेळ झाली इथंच थांबण्याची, पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीमध्ये। तोपर्यंत पाहत राहा संचित टीव्ही न्यूज।